ऑप्शन फॉर्म फिल केलाय का? आता ऑप्शन फॉर्म फिल करताना काही स्टेप्स नेमक्या कराव्या लागतात, ते तुम्ही केल्यात का? कारण एक मिस्टेक ती तुमचं कॉलेजचं ऍडमिशन हे कॅन्सल करू शकते. वन स्टेप इक्वल्स टू नो एनरोलमेंट. तर अशा कोणत्या स्टेप्स आहेत किंवा कुठल्या मिस्टेक्स तुम्ही केल्या आहेत फॉर्म भरताना आणि व्यवस्थित फॉर्म फिल केला आहे का? आता तुम्ही एडिट करू शकता का? असे वेगवेगळे प्रश्न असतात तुमच्या मनात. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर, तुमची एज्युकेटर, ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर अशा कुठल्या मिस्टेक्स आहेत ते आपण पाहूयात. तर फर्स्ट मिस्टेक म्हणजे नॉट रिसर्चिंग कट ऑफ. म्हणजे आपण प्रत्येक कॉलेजेसचं कट ऑफ नाही पाहत, डायरेक्ट टॉप कॉलेजेस घेतो आणि डायरेक्ट त्या प्रेफरन्सच्या लिस्टमध्ये पुट करून टाकतो. सिलेक्टिंग टॉप कॉलेजेस विदाउट चेकिंग प्रिव्हियस इयर कट ऑफ. म्हणजे या वर्षीच्या तर कॉलेजेसचे प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ आपल्याला मिळाले नाहीयेत, पण मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार आपण कॉलेजेसची लिस्ट ही बघितली पाहिजे, कॉलेजेसचं कट ऑफ पाहिला पाहिजे आणि त्यानंतर ते कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये पुट केले पाहिजेत. ओके. सेकंड म्हणजे पुटिंग लो प्रेफरन्स कॉलेजेस ऍट टॉप. आता प्रत्येक कॅप राऊंडला कसं आहे, तर या वर्षी रूल्स काही चेंज झालेत. आता पहिला कॅप राऊंडला, फर्स्ट कॅप राऊंडला आपण जे कॉलेजेसचे प्रेफरन्स टाकतो म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, तर इथे रूल्स कसे आहेत, तर जेव्हा तुम्ही ही लिस्ट टाकता त्या लिस्ट मधलं जर तुम्हाला पहिलं कॉलेज हे मिळालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज होऊन जातं. ओके. आता ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागणार, त्याच्यासाठी दुसरा कुठला ऑप्शन नाहीये. म्हणजे आपल्याला तुम्हाला 3 दिवसाचा, 3-4 दिवसाचा एक कालावधी दिला जातो, त्या कालावधीमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावंच लागेल. त्यामुळे ही स्टेप अवॉइड करण्यासाठी म्हणजे किंवा सेकंड राऊंड मध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर टॉप कॉलेजेसची लिस्ट आहे ती, टॉप म्हणजे जी तुमची लिस्ट आहे कॉलेजेसची, तर ती टॉप कॉलेजेस पासून स्टार्ट करा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल सीओईपी येऊ द्या, त्याच्यानंतर विजेटीआय किंवा जे तुम्हाला कॉलेजेस टाकायचे ते येऊ द्या. जर तुम्ही पहिलं कॉलेज जे तुम्हाला भेटेल असंच टाकलं तर ते तुम्हाला लगेच भेटून जाईल. मग तुम्ही बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही, ही गोष्ट लिहून ठेवा. त्यामुळे लो प्रेफरन्सचं कॉलेज टॉपला कधीही टाकू नका, हाय प्रेफरन्स पासून लिस्टची स्टार्टिंग करत चला. ओके. आता हे कसं डिसाईड करायचं, तर रँकिंग, प्लेसमेंट, ब्रांच या गोष्टीवरून त्या गोष्टी डिसाईड करायच्या. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचे, ब्रांच वरती फोकस करायचे का कॉलेजवरती फोकस करायचे का लोकेशन वरती फोकस करायचे, या गोष्टीनुसार तुम्ही ती कॉलेजेसचं प्रिफरन्स हे प्रायोरिटाईज करा. ओके. आता जर असं तुमचं असेल की तुम्हाला माहितीये की मला या कॉलेजचं हेच ब्रांच पाहिजे, तुम्हाला बेटरमेंट वगैरे काहीच नको, तर पहिल्यांदा तो कॉलेजेसचाच ऑप्शन तुम्ही इथे पुट करू शकता. मग तेच कॉलेज तुम्हाला मिळून जाईल. पण त्या कॉलेज आणि त्या ब्रांचला ते मार्क तुम्हाला पाहिजेत तेवढे. ओके. जर तेवढे मार्क नसतील तर ते तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. नेक्स्ट जाऊयात. नेक्स्ट म्हणजे प्युअर कॉलेज प्रेफरन्सेस प्रीफिल. आता तुम्ही काय करता, 4-5 किंवा 10-12 तुम्ही कॉलेजेस टाकून टाकता, पण असं न करता जवळपास 50 ते 100 पेक्षा जास्त कॉलेजेसची लिस्ट टाकून टाका. म्हणजे जेवढे तुम्हाला कॉलेजेस टाकता येतील, जेवढे ब्रांच आहेत तेवढे तुम्ही जास्त कॉलेजेस फिल करू शकता. मग ते 50 असो 100 असो, मी तर म्हणते की अकॉर्डिंगली माझ्या मते तरी 100 पेक्षा जास्त कॉलेजेसची लिस्ट तुम्ही टाकायला हवी. म्हणजे प्रत्येक ब्रांच आली पाहिजे, जसे की सीएस, आयटी, एआय, रोबोटिक्स, ईएनटीसी, हे सगळे ब्रांचेस तुम्ही टाकायला हवेत प्रत्येक कॉलेजचे, कारण ते तुमची सीट मिळण्याचे चान्सेस हे वाढवतं. ओके. नेक्स्ट आपण चुकी करतो ते म्हणजे रॉंग प्रिफरन्स ऑर्डर. आपण काय करतो, वर खाली कॉलेजेसची प्रिफरन्सची लिस्ट टाकतो. म्हणजे जर कॉलेज असेल डी वाय पाटील, आता 2 कॉलेजेस आहेत, पीआयसीटी आणि डीवाय पाटील, तर आपण काय करतो, डीवाय पाटील आधी टाकतो आणि पीआयसीटी नंतर टाकतो. ऑब्व्हियसली पीआयसीटी हे हाय प्रिफरन्स कॉलेज आहे, त्याची प्लेसमेंट, त्याचं रँकिंग वगैरे हे सगळे चांगले आहेत, सो तुम्ही ते टॉपला टाका, त्याच्यानंतर डीवाय पाटील टाकू शकता. असं रॉंग प्रिफरन्स ऑर्डर तुम्ही करता, त्यामुळे ते व्यवस्थित करा, प्रिफरन्स व्यवस्थित टाका कॉलेजेसचा. ओके. आता त्यासोबतच आता दोन दोन कॉलेजेस असतात, जसं की डीवाय पाटील अकुर्डी आणि डीवाय पाटील पिंपरी, तर असे 2 वेगवेगळे कॉलेजेस आहेत. सो
त्या 2 कॉलेजेसमध्ये तुम्हाला कन्फ्युज होऊ शकतं. अजून आहे पीसीसीओई आर आणि पीसीसीओई. तर पीसीसीओई आर आणि पीसीसीओई तर हे पण 2 वेगवेगळे कॉलेजेस. तर व्यवस्थित कॉलेजेसचं नाव बघा, त्यानंतरच चॉईस कोड हा फिल करा. कारण यामध्ये गोष्टी काही चुकू शकतात आणि जे तुम्हाला कॉलेज हवंय, तुमच्या कट ऑफ नुसार मिळायची शक्यता आहे, ते मिळणार नाही. त्यामुळे या चुका करण्याचं टाळा. नेक्स्ट आहे ते म्हणजे कन्फ्युजिंग कॉलेज कोड्स. आता कॉलेजमध्ये जवळपास कॉलेजचे कोड हे सिमिलर असतात. तर व्यवस्थित कॉलेज कोड सिलेक्ट करा. चुकीचं जर कॉलेजचा कोड तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला चुकीचं कॉलेज मिळण्याची शक्यता असते. आता तुम्हाला पहिल्यांदा नाव त्या कॉलेजचं, त्यासोबतच त्याचा कोड आणि लोकेशन या सगळ्या गोष्टी ऑफिशियल लिस्ट मधून तुम्ही चेक करायला हव्यात. ओके. त्याच्यानंतर स्किपिंग ऑप्शन फॉर्म कन्फर्मेशन. आता तुम्ही ऑप्शन्स वगैरे टिक केले, पण तुम्ही जे कन्फर्मचा ऑप्शन असतो तो टिकच करत नाहीत, क्लिक करत नाहीत. त्यामुळे तुमचे जे प्रिफरन्स असतात ते सबमिटच होत नाहीत. ओके. त्यामुळे काय करायचं, ते फॉर्म कन्फर्म करायचं आणि त्यानंतर त्याची पीडीएफ सुद्धा डाउनलोड करून घ्यायची. त्याच्यामुळे तुमचं जे सबमिशन असेल ते तुम्हाला दिसेल आणि कम्प्लीट झाले का हे देखील कळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता अजून एक असतं ते म्हणजे तुम्ही एक्सपर्टचं गायडन्स वगैरे घेत नाहीत, तर कुठलेही व्हिडिओज बघता आणि किंवा कुणीतरी आपला मित्र म्हणतोय किंवा कुणीतरी आपले दादा भैया म्हणतात म्हणून तुम्ही काय करता, कसंही कुठल्याही गोष्टी काहीही करता आणि कुठल्याही गोष्टींची माहिती, कॉलेजेसची माहिती तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नसते आणि विनाकारण त्या कॉलेजेसची प्रिफरन्स करून टाकता. तर असं न करता जे ऑफिशियल वेबसाईट्स असतात, जे ऑफिशियल ब्राउचर्स असतात किंवा जे एक्सपर्ट असतात, तर त्यांच्याकडून ऍडवाइस घ्या. त्या ब्राउचर्स व्यवस्थित वाचा, त्यामध्ये ऑफिशियल डेटा असतो. सो त्याच्यावरून जर घेतला तर तुम्हाला कधीही कधीही व्यवस्थित डेटा मिळेल आणि तुमचा कधी पण जी तुम्ही गोष्टी पुट करताय तर त्या व्यवस्थित असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या 7 चुका सांगितल्यात मी, तर त्या अजिबात तुमच्या फॉर्म मध्ये करू नका. जर तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर ठीक आहे, नेक्स्ट राऊंड साठी तुम्ही या चुका करू नका. आणि ऑटो फ्रीज, नो फ्री नॉट नो फ्रीज बेटरमेंट ह्या काय असतात गोष्टी, त्यासोबतच सेल्फ फ्रीज या काय असतात, यावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट डाऊन करा. बेटरमेंट किंवा ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज असं सांगा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक फायनल टिप आहे माझ्याकडून जी तुम्ही सगळेजण करता. फर्स्टली स्टार्ट अर्ली अँड प्रिपेअर ऑल डॉक्युमेंट्स. आता पहिल्यांदा आता तुम्हाला जर कॉलेज लागलं तुमच्या मनासारखं, तर तुम्हाला 2-3च दिवस दिलेले जातात की कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. सो तुमचे डॉक्युमेंट सगळे प्रिपेअर करून ठेवा. त्यासोबतच रिसर्च कट ऑफ अँड फिल प्रिफरन्स स्मार्टली. जे तुमचे व्यवस्थित सगळं कॉलेजेसचं कट ऑफ पहा. त्यासोबतच जे कॉलेजचा प्रिफरन्स आहे तो व्यवस्थित करा, एकदम डोकं लावून करा. त्यासोबतच सेव्ह ऑल रिसिप्ट अँड स्टे अपडेटेड विथ नोटिसेस. आता सगळ्या ज्या रिसिप्ट आहेत त्या सगळ्या सेव्ह करा. त्यासोबतच ज्या गोष्टी नोटिसेस येतात ऑफिशियल वेबसाईट वरती किंवा त्यासोबतच बरेचसे युट्यूब चॅनल जसं की ग्लोबल ऑनलाईन देखील तुम्हाला अपडेटेड न्यूज अपलोड करत असते, त्याचे व्हिडिओ म्हणजे वेगवेगळं तुम्ही काय मिस्टेक करता किंवा एखादी अपडेट आलं तर त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करू शकता. तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता, म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लो पर्सेंटाईल आहेत पण तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा सीएस, आयटी, एआय असे ब्रांचेस पाहिजेत, पण तुम्हाला कमी पर्सेंटाईल असतील जसं की 10, 15, 20, 25, 30, 50 असे पर्सेंटाईल असतील आणि तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही, तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन करून देऊ त्या कॉलेजेसमध्ये. फक्त तुम्हाला एक काम करायचंय, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आता हे जे ऍडमिशन असेल ते विदाऊट एनी डोनेशन फीज, विदाउट एनी एक्स्ट्रा फीज, विदाउट एनी चार्जेस, म्हणजे कुठल्याही एक्स्ट्रा फीज शिवाय तुम्हाला आम्ही ऍडमिशन करून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कॅपराऊंड मध्ये काही डाऊट्स येत असतील, म्हणजे तुम्हाला प्रिफरन्सची लिस्ट व्यवस्थित तुमच्या मार्कनुसार द्यायची असेल, तर तुमच्यासाठी आम्ही एक काउन्सिलिंग कोर्स अरेंज केला आहे. त्यामध्ये तुम्हाला काउन्सिलर ऍक्सेस, स्टेप बाय स्टेप गायडन्स, एक्सपर्ट्स, कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी,
कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, त्यासोबतच कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग अँड डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच या कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि या कोर्सची प्राइस असेल फक्त 2,000 रुपये इतकी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील ते इथे तुमचे सॉल्व्ह होतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपले लेक्चर इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.